तर BMWच्या ब्लॉग नंतर आज आपला दुसरा ब्लॉग खूप दिवसानंतर शूट करतोय. बघा आमचं लौकिक पण सोबतच आहे. थोडा कॅमेरा अँगल हल्ला तर लौकिक हा ब्लॉग कसला आहे? ॲकॉर्डचा काळ्या ॲकॉर्डचा. तर लय जण विचारत होते की काळ्या ॲकॉर्डचं काय झालं काय नाही झालं. तर आता सांगणार आहे की या ब्लॉगमध्ये की काळ्या ॲकॉर्डचं काय आहे काय नाही, कारण की आपली ती तिसरी गाडी आहे. गोल्डन गाडी पण आपण तिथंच लावली, म्हणजे गोल्डन ॲकॉर्ड पण आम्ही तिथंच लावली आहे. तर तेच बघायला चाललोय. घे ना गाडी, कुठे आहे तुला? आम्ही गाडी जमा खेळतोय. तर लौकिक काय कळणार तिथं जाऊन? काय झालं ॲकॉर्डचं काय नाही, कुठलं होते इतके दिवस का लावले सगळं कळणार आहे. तिचं कॅलिफरचं एक काम होतं, त्यासाठी खूप दिवस दाबून ठेवली. त्याच्यात अजून पैशांचं पण काहीतरी काम होतं, ते पण चालू आहे. तर ब्लॉग बघत राहायचं आहे. ब्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे. आणि आपल्याला परत भोसरीत जायचं आहे, आपल्या रिक्षा शिंगाडेकडे. तर ब्लॉग बघत राहायचं आहे, कारण की कॉमेडी बॉय पण येईल, सगळे येतील. टाइमलॅप्स बघितला असेल, घरापासून येत नाही, जवळच अंतर आहे. असं नाही की आपण छोटूकडे गेलो, इथलं इथंच आहे. बघा आपली ही गाडी आता थांबणार आहे सर्व्हिसिंगसाठी. आणि ही गाडी आता होऊनच येईल, कारण की आता हिला खूप वापरलं जात होतं. हिचा वापर खूप चालता. कमीत कमी 5 दिवसात हिची रनिंग काहीतरी 1,500 किलोमीटर, म्हणजे 1,500 म्हणजे कमी आकडा नाही आहे. आणि प्लस याचा इथलं एक कॅलिफर पण गेलता, जो आता आपण रिप्लेस केला त्या गाडीला, म्हणजे काळ्या ॲकॉर्डला. हे सगळं झालं आहे. म्हणजे बाई आपलं इम्रान बाईचं गॅरेज आहे, दुसरं आहे, त्याच्याकडं पण आपण काम करतो गाड्यांचे. त्यांनी गाडी बनवून दिली आहे. आता इथनं डायरेक्ट ती पहिले बाहेर काढू, मग गेलो तर ऋषा वाटकरला घ्यायला जायचं आहे. त्याला घेऊ आपल्या रजनीकांदा थिंग्स. आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट भोसरीत जाणार आहे ऋषी शिंगाडेकडं. पेट्रोल वगैरे भरू जरा. तिला लय दिवसानंतर चालू केलं आहे. लय बोललं जायचं की तिसरी गाडी ॲकॉर्ड कुठे, तर ती पण इथंच आहे. विकली नाही आहे, विकली होती पण तिला परत आणली. म्हणून आता अफवा कोणी हे नका करू की भाई मार्केट गेलं, मार्केट थंड झालं. ती पण इथंच आहे, ही पण इथंच आहे. आणि तिसरी आपली छोटू उपाशी लावलेली आहे. तर ब्लॉग बघत राहायचं. अजून पण ब्लॉग बंद झाला नाही आहे. आणि हा टाइमपास ब्लॉग आहे की आम्ही रात्रीचं काय करत असतो, कारण की आता आपले नुसते टूर, कुठं फिरायचं आहे, कुठं काय आहे, कुठं काय नाही, तेवढेच ब्लॉग येतात. टाइमपासचा ब्लॉग तर येत नाही. म्हणून आपण हा टाइमपाससाठी काढतोय. कारण की BMW नंतर या गाडीचं पण लेजाने विचारत होते, म्हणून आता फायनली दाखवलंय. थोडंसंच राहिलं ते करून आपण जाऊ. आणि तुम्हाला पण रात्रीची कामं वगैरे असतील, गॅरेजचे वगैरे काय पण, तर क्लासिक कार केअर इथं येऊ शकतात. हेरगावातच आहे, लय लांब पण नाही. छोटू आपलं हिंजवडीत बसलं आहे, रॉयल मोटर्स. पण ठीक आहे, तर ब्लॉग बघत राहायचं. तर फायनली गाडी घेतली गॅरेजपासनं. आपल्या ग्राउंडच्या इथं चौकात आलो आहे. रिव्हर्स मारत आहे आपला ऋषी. त्याला घेऊन लगेच दुसरा ऋषी म्हणजे आपल्या शिंगाडी तिकडे थांबला आहे, त्याच्याकडे जायचं आहे. कामं बिमं एकदम जोरात चालू केलेले आहेत ऋषीने आपल्या. बिचारा रात्रभरपासून तिथंच थांबलं आहे आणि अजून पण तिथंच आहे. तर काय जास्त नाही, एवढंच सांगायला बोललो. म्हणजे ही क्लिप काढतोय की बाबा गाडी फायनली घेतली आहे. बघा, ज्यांना वाटत होतं विकले त्यांनी बघा. आणि प्रेम खूप द्या. जरा मित्र आहे त्याला भेटतो आणि नंतर तुम्हाला रस्त्यात भेटतो पुढे. ओके. तर ऋषी शिंगाडीचं घर आहे खाली, जसं तुम्हाला सांगितलं. गावात गेलतो, ग्राउंडची इथं दाखवलं काय, ह्याला घेतलं गाडीत. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शिंगाडीची इथं आलो. त्याचं घर इथं आहे. आणि इथनं पण पुढे 7 किलोमीटर त्यांनी बोलवलंय. का तर फक्त तो रात्री बाहेर आहे म्हणून, त्याच्या सोबतीला राहायला आणि थांबायला. त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी चिंचोडगावात इथं बोलवलेलं. बोललं माझ्या घराजवळ आहे, घरापासनं पण पुढे 10 किलोमीटर आहे. आणि ठीक आहे बाबा, ॲव्हरेजला किती पण चांगली असली पण आता आम्ही जाणार. हा ना. आता आम्ही इथून परत म्हणजे टोटल आता 13 झाले. 13 पासून अजून 8 म्हणजे 21 किलोमीटर. इथनं रिटर्न घरी परत 21 किलोमीटर, म्हणजे कमीत कमी 1,000-1,500चं पेट्रोल तरी जाणारच. किती पण ॲव्हरेजला चांगली असते तरी शेवटी नाव काय पडतं, ॲकॉर्डचं नाव पडतं. म्हणल्यावरती काय बोलता तरी येत नाही. काय नाही, ब्लॉग बघत राहायचं आहे. अजून पण ब्लॉग संपला नाही, आपण रिक्षाकडेच चाललोय. असं त्याला शब्द दिला की रात्री येतो. त्याच कारणाने म्हणजे आपला नाईट ब्लॉग झाला. आणि प्लस या ॲकॉर्डचं पण सांगता आलं काय आहे काय नाही. तर परत ब्लॉग बघत राहायचं. थोडेसे टाइम लॅप्स दाखवलं की आधीमध्ये काय असेल, थोडंच राहिलं, जास्त पण नाही. मग जाऊ दे, आपण डायरेक्ट रिक्षाकडे जाऊनच भेटू. तो परत ब्लॉग बघत राहू. तर थोड्याच वेळानंतर जसं बघा 24 किलोमीटर लांब बोलवले आणि बघा दिसलं का, बघा अरे 25 झालं, सॉरी 25 किलोमीटर लांब बोलवलं. रिक्षा काय म्हणणार, काय नाही लय दिवसानंतर. BMWच्या ब्लॉग मध्ये पण नव्हता तू? नाही होतं की, असं काय करतोय. अच्छा, सॉरी फिगोच घेऊन नव्हतं का गेलो BMWच्या ब्लॉग मध्ये. हा ते आहे, ते गेलता. मग काय बोलतो, लय दिवसांनी काळी ॲकॉर्ड चालून काय बोलतो? लय भारी वाटतंय, जन्नत. मी आधी पुढच्या गाडीत होतो पण बघा ती पण आपलीच आहे, असं काही नाही. 50-90 जरा ते नंबर फोकस नसलो, फ्लॅश चालू आहे म्हणून. पण ठीक आहे. मग काय बोलतो ऋषा अजून? काय नाही भाऊ, एका फोनवर आली, मला वाटलं नाही येणार.
त्या एका फोनवरती 720चं पेट्रोल पण भरून घेणार आहे. जसं आम्ही आमच्या जनतेला पण सांगितलं नाही का की डायरेक्ट रिक्षामुळे आमचं पेट्रोल संपलंय. मग ते म्हणजे आता ते म्हणतीलच नाही का की पेट्रोल भरून देते, मग काय बोलणार. काय हो सध्या बघा तुम्ही पण काय दिवस चालू आहेत. आणि पादऱ्या बघा बसलंय मागं. काय तू पादऱ्या बोलते अरे जरा शब्द जरा हे कर. दूर करेल कुठं बोलते बघा. आणि आपलं दात दाखवू दात गपरा रे. डिंपल दिसते पण दाताना दिसत येत. पण जाऊ दे, काय विषय नाही. आता इथनं पहिले आपण रिक्षाच्या घरी चाललोय. माझ्या घरी तुझ्या घरी चाललोय ना? पेट्रोल पंपावर. अच्छा सॉरी, पहिले पंपावर चाललोय, मग तिथून पुढे नाही पहिलं पंपावर नाही, पहिलं मला सोडणार आहे एक्सेस पशी, त्याच्या पुढे तू पंपावर. पहिला पंप मग काय एक्सेस ते काय माहिती नाही. अच्छा, पण एवढं गाडी ट्राय फिरायचं? झाली तर ते पण दाखवतो. मस्करी तर थोडी पाहिजे. पण जाऊ दे रिक्षा, काय बोलणार बघ. काय नाही, टेन्शन घेऊ नका. गाडी ड्राय झाली तर बॅकअप गाडी ठेवलेली आहे. समोरच दाखवली त्यांना, पण जाऊ दे. तर ब्लॉग बॅकअप गाडी कंटिन्यू असते बघत आमच्याकडे. राहायचंय. अजून पण संपलं नाहीये. रिक्षाला सोडू आणि मग ब्लॉग संपू, म्हणजे कसं मस्ती पण संपत. तर ब्लॉग बघत राहायचंय. हा, सगळे कामं झाले. रिषेनी बोलवलं, पेट्रोल भरायचा शब्द पूर्ण केला. 720 रुपयाचं पेट्रोल कमीत कमी 93 लिटर भरून दिलं. आणि बघा लय दिवस म्हणजे ऍक्सेस चॉईस ब्लॉक नाही काढता आला. तर भाऊने आपली ही गाडी घाण आहे थोडी, शेवटी याला गाड्या ठेवता येत नाहीत नीट. मीच ठेवू शकतो गाड्यांनी. आणि ही आपली दुसरी. सगळ्या गाड्यांचं काळ्या ॲकॉर्डचं पण क्लिअरन्स भेटला असेल. विकली होती पण ती परत आणली आहे. थोड्याच दिवसात ती होऊन जाईल परत आधी सारखी काळी. ते आता ज्याची त्याच्या मनात असणार किती लवकर काय करायचं. आणि 4000 नंबरला इज्जत आहे. जरा पर्सनल रिझन मुळे डिलिव्हरी ब्लॉक काढता नाही आला. हा नाही आला. खूप काय लोकांनी लेट केलं. काय लोकांनी काहीतरी शब्द पण दिले. ते पण आता जाऊ दे, बोलायचं. ते तर तो वेगळाच प्रश्न. पण आपल्या गाडीच्या टायमिंगला लय घाण झोल झालता एक. हा ते तर आहे. म्हणून त्याच्यामुळे ब्लॉग नाही काढता आला, म्हणून आज दाखवतोय. आता थोडी घाण आहे, गाड्या काही नीट ठेवत नाहीत. बाईंना कामं खूप असतात. टाइमच भेटला नाही. तो गड जिंकायला जातो म्हणून अजून काय एवढं हे नाही. तर जाऊ दे. मग आता काय करायचंय, आता ही ब्लॉग इथंच थांबतोय. तर करायचं काय सांगू भाऊ, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका. आणि भरपूर प्रेम द्या. बस. थोडी माशी त्रास देत होती, पण ठीक आहे. प्रेम द्यायचं आणि खूप प्रेम द्यायचंय. बस एवढंच बोलायचंय. आपण भेटू कुठल्या ब्लॉग मध्ये आता डायरेक्ट लवक्या. कुठल्या मला नाही माहिती. तुलाच माहितीये की आता डायरेक्ट BMW नाही तर कुठला तरी दुसऱ्या. 23 तारखेला लग्नाचा व्लॉग असेल असलं तर. अरे पिठ्याच्या पण लग्नाचं आहे ना 9 तारखेचा. 9 तारखेचा पण व्लॉग आहे. तर मग काय करायचं लौकिक. पिठाचं नाही, पिठाच्या दादाचं लग्न. काय करायचं मग. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. ओके, थँक्यू.